नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी खणाची पूजा करणार आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण पूजा कशी करतात ती बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे रांगोळीनी, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर असं कापड ठेवायचं आहे, त्याच्यानंतर असं तांदूळ ठेवायचं आहे एका साईडला आणि दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे। दिवा ठेवल्यानंतर आपल्याला अशी पानाचे दोन विडे घ्यायचे आहेत आणि इथं पण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावर 2 पानाचे विडे ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। त्याला हळदी कुंकू असं व्हायचं आहे। वाहिल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना पण कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अगरबत्ती पण लावून घ्यायची आहे। अगरबत्ती लावल्यानंतर अगोदर गणपती बाप्पांना पूजा करायची आहे। ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गण गणपते नमो नमः। गणपती बाप्पांना आपली प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य वाढू दे, माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य दे, अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। केल्यानंतर आपल्याला इथं हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि इथं ठेवायचे आहेत असे। हे खण घ्यायचे आहेत, त्याला अशी हळद कुंकू लावून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा तर खणांना स्वच्छ धुवायचं आहे, त्याच्यानंतर असे हळद कुंकू लावून आपल्याला खण पुंजायचे आहेत। हे बघा, ह्याच्यावर असे खण ठेवायचे आहेत। बघा, मी आणल्यानंतर ह्याला स्वच्छ धुवून ठेवले होते आणि ह्याच्यावर असं आपल्याला हे खण ठेवायचे आहेत। असे खण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, तांदूळ आणि तीळ टाकायचे आहेत। टाकल्यानंतर हो का, आपण असा वौसा तयार केलेला आहे, आमच्या इकडे ह्याला वौसा म्हणतात। बघा, असा वौसा तयार केलेला आहे। हे बघा, ऊस, हे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर आणि हे बघा ज्वारीचं कणीस, असं एवढं असं ह्याच्यात जे दिसतंय तुम्हाला तसं आपण वौसा तयार करायचा आहे। आणि वौसा तयार केल्यानंतर हे असं आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे खणांमध्ये। काही लोकांकडे हे खण ह्याला पुंजतात भोगीला आणि काही लोकांकडे हे खण संक्रांतीला पुंजतात। तर तुमच्याकडे कधी पुंजतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं, अजिबात विसरायचं नाही। आपण ह्याला एक एक फूल वाहून घेऊया। ह्याला पण हळदी कुंकू लावून घेऊया आणि इथं तीळ ठेवूया।
आणि ह्याला नैवेद्य आमच्या इकडे ज्वारीची भाकरी आणि हे भाजीचा नैवेद्य असतो. ह्याला खेंगट म्हणतात आमच्या इकडे, खेंगटाची भाजी. तर बघा अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर कुणाकडे ह्याला सुगड पण म्हणतात आणि आमच्या इकडे ह्याला खण म्हणतात. तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात ते पण सांगा मला. आणि बघा माझी पूजा कशी वाटली ते पण मला नक्की सांगायचं. बघा अशी पूजा करून घ्यायची आहे. तर हे तीळ आणि हे खेंगट करायची पण एक प्रथा आहे. ह्याच्या मागं पण एक कारण आहे की बघा बाजरीची भाकर ही उष्ण असते आणि तीळ ही उष्ण असतात आणि हे आपल्याला थंडीच्या दिवसात खाल्ल्यानंतर अतिशय पोषण देणारे ह्याच्यात घटक असतात. म्हणून हे खायचं असतं, आपल्या शरीराला चांगलं असतं. आपल्याला माहीत नाही काही सणांमागं पहिल्या लोकांची काही कारणं होती, त्याच्यानंतरच हे सण साजरा केले जातात. पण आपल्याला काही माहीत नसतं. आणि हे बघा हे सगळं रानात भेटतं. गावाकडे हे सगळं रानात भेटतं. ह्या दिवसात हे सगळं आलेलं असतं माळवं. ती गावाकडे ही लोक रानातून घेऊन येतात आणि ह्याची पूजा केली जाते. आता शहरी भागात आपल्याला हे भेटत नाही म्हणून आपण विकत आणतो. तर माझी तुम्हाला सुगड पूजण्याची विधी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला माझी देवपूजाही दाखवते. बघा माझी स्वामींची फोटोपासून मी दाखवते तुम्हाला माझी पूजा केलेली. परत आणि ही सुगड आहेत ना किंवा हे खण आहेत ना, तर ह्याला ना एक विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात ठेवतात, एक देवापाशी ठेवतात, एक तुळशीपाशी ठेवतात. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर हे जर बाकीचे उरून राहिले ना, तुम्ही झाडांच्या म्हणजे तुमच्याकडे झाडं असतील किंवा कुंडी असेल त्याच्या बुडाला तुम्ही हे पाणी भरून ठेवलं तरी खूप छान ह्याचा उपयोग होतो. इथं तिथं तुडवण्यापेक्षा तुम्ही ते झाडापाशी पण ठेवू शकता, त्याचंही पुण्य तुम्हाला लागेल. आणि हे बघा हे वाण वाटायचं पण एक हे आहे की संक्रांतीला म्हणजे असं आपण दान केलं ना त्याचं खूप असं महत्त्व आहे. म्हणून ही परंपरा आहे, ही वौसा देण्याची परंपरा आहे. तर तुम्हाला माझी पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. येळकोट येळकोट. जय मल्हार सदानंदाचा येळकोट.